सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। दिनेश पाटील या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ शेअर केलेला आहे। व्हिडिओमध्ये दिसत आहे कुटुंब संपल्यानंतर अक्षरशः घराला कुलूप लावलं जात आहे, कारण घरी कुणीच उरत नाही। संगीता चांदगुडे यांचे वडील घराला कुलूप लावताना दिसतायत। यावेळी ते खूप भावुक झालेले आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतायत। त्याचबरोबर कुणालचे आजी आजोबा आणि आत्याने या प्रकरणात मोठा खुलासा केलाय। कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांनी 20 वर्षापूर्वी आई वडिलांना न सांगता प्रेम विवाह केला होता। याच कारणामुळे कुटुंबात दुरावा होता असं समोर आलंय। मुरलीधर चांदगुडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगाव इथं होते। मुरलीधर यांची बहीण शोभा मस्के हिने आरोप केलाय की मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगीता यांच्यातील वादामुळे त्यांचे गावी येणं जाणं कमी होतं। संगीताने मुरलीधरला घरातून काढून टाकलं होतं, कारण तो माझ्याशी आणि आई वडिलांशी बोलायचा। माझा भाऊ गावी पण येत नव्हता। मुरलीधर यांचे वडील दामोदरराव चांदगुडे यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा नोकरीच्या शोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला होता। त्या शहरात तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता। 20 वर्षापूर्वी त्याने संगीता नावाच्या मुलीशी लग्न केलं। या लग्नाबद्दल आम्हाला काही माहिती देखील नव्हती। आम्हाला बराच उशिरा मुलाच्या लग्नाबद्दल कळलं। तो लग्नानंतर आमच्याशी बोलत नव्हता। मी माझी जमीन 3 एकर मुरलीधरच्या नावावर केली होती। एक तुकडाही मुलीला दिला नाही, पण मुरलीधर कधीच गावी आला नाही। त्याच्या नावावर केलेली जमीन त्यानं बटवाईनं दिली होती। मुरलीधरच्या आईचे अश्रू थांबत नव्हते। त्या म्हणाल्या की तो आमच्याशी जास्त बोलत नव्हता, पण गेल्या 4 महिन्यांपासून तो आमच्या संपर्कात आला होता। 15 दिवसापूर्वी तो घरी येऊन गेला होता। त्याची बायको आम्हाला बोलू देत नव्हती। त्याच्या बायकोनं आमच्या मुलाला आमच्यापासून दूर केलं होतं। या सगळ्या गोष्टीवरून असा अंदाज लावला जातोय की चांदगुडे कुटुंबात मोठा वाद होता। धक्कादायक म्हणजे या वादामुळे मुरलीधर यांच्यावर अंत्यसंस्कार हे त्यांच्या गावी करण्यात आले, तर कुणाल आणि संगीता यांच्यावर तिच्या माहेरच्या लोकांनी केले।